2047 मधील विकसित भारताचे अर्थसंकल्पात प्रतिबिंब. भारत आता थांबणार नाही. वायुवेगाने विकासाची घोडेदौड करणार. राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. सर्वे सुखीना संतूचा संदेश देणाऱ्या 2025च्या अर्थसंकल्पात 2047 मधील विकसित भारताचे प्रतिबिंब पाहायला मिळत आहे. या माध्यमातून सर्व समाज घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रभावीपणे प्रयत्न केल्याचे दिसत असल्याचे. भारत आता थांबणार नाही. विकासाची अशीच अजिंक्य घोडेदौड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री तथा भाजपचे राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताचा 2025 मधला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचे डॉक्टर बोंडे यांनी स्वागत केले. बहुसंख्य असलेल्या मध्यमवर्गीयांना अपेक्षित असलेला मोठा दिलासा अर्थसंकल्पात मिळाला आहे. 12 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलेले आहे. शेतकरी, छोटे गुंतवणूकदार, लघुउद्योग या गोष्टींवर अर्थसंकल्पात जास्त भर देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण, लिथियम बॅटरी, टेलिव्हिजन, भ्रमणध्वनी, डिजिटल उपकरणांच्या किमतीत कमी करण्यात भर देण्यात आलेली आहे. भविष्यात 2047 मधील विकसित भारताला अभिप्रेत असलेल्या डिजिटल इंडिया कसा घडवता येईल याचा प्रामुख्याने या अर्थसंकल्पात मागोवा घेण्यात आलेला असल्याची माहिती राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिली आहे. शेतकरी, नारी, युवा, गरीब कसा आत्मनिर्भर होईल याकडे प्रामुख्याने लक्ष देण्यात आलेले आहे. मध्यमवर्गीय नागरिकांना भारतात कसं सुखी करता येईल हे पाहणारा अर्थसंकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला. याचं मी स्वागत करतो, असे अनिल बोंडे यांनी म्हटलेले आहे. सर्वे सुखीना संतूचा संदेश देणारं विकसित भारताचं 2025चा हा अर्थसंकल्प आहे. आणि मोठ्या संख्येनं असलेल्या मध्यमवर्गीयाला मोठा दिलासा जो सर्वांना अपेक्षित होता की 12 लाख रुपयापर्यंत कोणताही कर लागणार नाही. म्हणजे पगारदार वर्गाला तर 12,75,000 उत्पन्न असलं तरी कर लागणार नाही. आणि कराचे ज्या स्लॅब आहे नंतरच्या त्या स्लॅबसुद्धा अतिशय फायदेशीर केल्या गेलेल्या आहे. म्हणजे 25 लाखावरचं उत्पन्न असेल तर त्यानंतर 30% टॅक्स जाईल. आणि त्यासोबतच शेतकरी, छोटे गुंतवणूकदार, MSME या गोष्टीवर जास्त भर दिलेला आहे. विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण, लिथियम बॅटरीज आणि टेलिव्हिजन असो किंवा मोबाईल असो या गोष्टी स्वस्त करण्याकडे जास्त भर दिलेला आहे. पूर्ण डिजिटल इंडिया कसा करता येईल, भविष्यातला विकसित 2047चा भारत कसा राहील, ज्यामध्ये शेतकरी, नारी, युवा आणि गरीब आणि त्यासोबतच मध्यमवर्गीयांना दिलासा देऊन या सर्वांना कसं या भारतामध्ये सुखी करता येईल हे पाहणारा अर्थसंकल्प आज प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी मांडला आहे. आणि त्यामुळे या अर्थसंकल्पाचं स्वागत करतो आहे. आणि आता भारत थांबणार नाही, मोठ्या वेगानं तो समोर जाणार हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे.